सर्वांना सांगितलं पायवारी करताना, आत्ताच मी स्त्रीला सांगितलं की एवढा अढळ निष्ठा पाहिजे की इथून जाऊ नका, इथे भुताटकी आहे, त्या जंगलातून जाऊ नका, भुताटकी आहे. रामदेव महाराज बोलले भुताटकी आहे. आणि काय भूत घेऊन बसलंय, सर्व भूता माझी माझा पांडुरंग. भूत पांडुरंग झाले हो. मोक्ष तिथे तिथे पांडुरंग झाले म्हणजे मोक्ष झाले भूत. एवढा आशावाद आणि श्रद्धा भक्ती. बाकी बाकी खूप छान. फक्त आता जाता जाता एकच विचारेल की तुम्ही आता मला 2 दिवसापूर्वी आता परवा भेटलो तेव्हा सांगितलं तुम्ही शिक्षण खूप घेतलेलं आणि तुम्ही इथे सगळं सोडून हे इथे केलं, त्याच्याबद्दल काय ऐकायचं मला? चुकीचा प्रश्न नसेल माझा. चुकीचं नाही, हाताला ह्याच्यासाठी आलं की तुम्ही माझ्या मर्माला हात घातला. स्वामी सांगतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे बोलले नाहीत मी तुझ्या पुढे उभा आहे. चाल मी पुढे, तू पाठीमागे, असं नाही बोलले. तू पुढे जा, मी पाठीमागे. त्याचं कारण मला ओळखायचं माझ्या जीवनाच्या काय म्हणतात, जीवनाच्या बोधाने. माझ्या जीवनाचं बोधामृत आहे. आता जीवनच जे बोधामृत आहे. कसं की आपण सावलीला पकडायला गेलो तर सावली कधी हाताशी येते. मग सावलीला पाठीमागे आपण पाठीमागे फिरायचं, सावली आपल्या पाठीशी येते. पण पाठीमागे फिरणं म्हणजे काय, सगळं निरपेक्ष हो म्हणजे पाठीमागे फिरा. सगळं सोडून आपण पाठीमागे फिरतो तर सावली आपल्या पाठीशी येते. म्हणजे स्वामी आपल्या पाठीशी असतात. हां, तर स्वामी कृपेने मी ग्रॅज्युएट आहे असं म्हणता येणार नाही, पण अंडर ग्रॅज्युएट. वकील व्हायचं होतं, LLB करायचं होतं, पण ते स्वामींच्या मनात नव्हतं. म्हणून ग्रॅज्युएशनलाच लॉक केलं, म्हणून लॉ करू शकलो. मग करता करता मग आईच्या सांगण्याप्रमाणे लग्न केलं. आई ज्योतिषी ज्ञान होती, घरची होती, पुढे काय होणार तिला काय नव्हतं. मग त्याची पण योगीची भोगी. तर आईच्या आज्ञेप्रमाणे आम्ही चतुर्भुज झालो, म्हणजे लग्न झालं. लग्नानंतर भाग्योदय झाला. आणि मग शेवटी आई शांत झाली. करायचं काय, नोकरी नाही, पूजा पाठात हे करायचं, भिक्षुकी म्हणजे पूजा करणं, लग्न लावणं, हे ते सगळं तुला करायचं. त्याच्यात किती पैसा मिळतो हे समजायला कळत नाही, घरच्यांना पण कळत नाही. एखादा नोकरी करून तो 1000 रुपये देतो, अरे तो कमवता आहे 1000 रुपये करायचा, पण मी 10,000 दिले तर ते दिसण्यात येत नाही. समजलं. त्यावेळेला मला आठवलं हे जे बोलतोय ते अत्यंत मार्मिक आहे. लहान मुलं असतं ना तेव्हा आईच्या स्तनातलं दूध पितो, त्यात कळत नसतं किती लिटर दूध प्यायचं. पण ते जेव्हा बाटलीतून दूध प्यायला लागतं ना तेव्हा कळतं आज किती लिटर दूध प्यायला. माझ्या जीवनातला तो जगावेगळा अनुभव होता. आईच्या वेळेला मौज मजा वगैरे झाले, भाव जीवाला जीव देणार होते. हा माझा मोठा भाऊ आहे, त्याने अध्यात्मिक घरी त्याच्याकडे 5 रुपये मागून घेतले. आता तो मोठा झाला किंवा पैशाची गरज नाही, दे ते 5 रुपये मी त्याच्या सही सगळं ते पुढे. मग शेवटी दादाही शांत झाला. नोकरीचा प्रश्न आला, बाहेर किती पांडित्य असलं तरी रोजचं स्वामी देत होते, देत आहे, देणार नाही. शेवटी मी डोअरकीपर झालो. बाजार बिजली जातात त्याच्यामध्ये. ते पण काम असं केलं की लोकांना बॅटरीने म्हणजे टॉर्चने गादीवर बसवणं, म्हणजे अंधकारातून प्रकाशमय जीवन करून त्याला सॅटल करणं, गुरुचं काम केलं. म्हणजे अत्यंत प्रामाणिकपणे केलं. आणि मला माहिती आहे आपल्या सगळ्या त्याच्यावर नोंदी असतात, म्हणून ब्लॅक केले नाही.
घरची माणसं आली तरी मी तिकीट काढायचं. अरे कोण बघताय काय कापूस खाल्ले म्हणजे बघणारच देव आहे. प्रामाणिकपणाचा फायदा असा झाला की सगळ्या माझ्या नोंदी वर नोंद झाल्या. आणि सगळ्यांना गाडीत पण बसवताना पत्नीची माझी भांडणं व्हायची. लोकांना गळ्यात माळा असल्यामुळे लोकांना स्त्रियांना मी माझी जागा द्यायचं. मग स्त्री भांडायची, पत्नी भांडायची, ती पण आपण तुम्ही किती उशीर उभे राहणार, तिचं पण प्रेम होतं. मग ते करता करता नोंद होती आणि प्रत्येक क्षणाचा आज स्वामी मला फल देतो. कसं मी लोकांना गादीवर बसत होतो तर स्वामीचे हात मला गादीवर बसले. हे तुम्ही नाकारू शकत नाही. आज जो गादीवर बसला तर मी लोकांना गादीवर बसवत होतो. जमिनीमध्ये एक दाणा टाकला 1000 दाण्यांची मदत ते प्रतिक्रिया आली. माझा कॉन्फिडन्स वाढला. त्याने आपल्या चांगलेपणा जरी त्रास होत असला तरी तो आपल्याला नाही मिळत त्याचा पण मुलांना मिळतात. आता मुलं पण तसं. मी माझा भाऊ त्याच्यात होता. मी स्वतः कटिंग करून एक शर्ट शिवून दाखवलं त्याला. त्याने एकच वापरलं, माताच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही. तसं ज्या काय मी त्याचं एक त्याने रोप लावलं, त्याचं वृक्ष झालं. त्या वृक्षाखाली आम्ही सगळे स्वामी परिवार त्याच्या छत्रछायाखाली राहतो आणि कोणाला शिकायला लागत नाही. तेच वागतो. मातीच्या पिल्लाला पोहायला शिकायला लागत. त्याचं स्वामीचं सांगितलं त्याला काही आनंद आहे. फक्त एक आहे की स्वामी तुम्हाला आवडणारी कृत्य माझ्याकडून करून द्या. तुम्हाला न वाटली कृत्य माझ्याकडून कदापि कधी करून घेऊ नका. तुम्ही हा सुंदर ध्येय दिलं आहे, पंचमहाभूतांनी ध्येय दिलं आहे. त्यात अहम भाव, काम, क्रोध, मद, मोह, मांसा आणि स्वार्थ याने तो जड झालेला आहे. तो तुमच्या त्या मी अर्पण आहे सध्येय. तो तुम्ही मान्य करून घ्यावा. तुम्हाला आवडणारी कृत्य माझ्याकडून करून घ्या. सगळ्यांचं तुला करा, सगळ्यांचा तुला करा. नुसतं सौंदर्य नको आहे, तेच द्या, असं तेच द्या, शत्रू मित्र होऊ दे. आणि ते तेच असतात. श्री स्वामी ते स्वामी न संपणाऱ्या गप्पा नाही म्हणणार आहे की न संपण्याचं ज्ञान आहे. आम्हाला असंच ऐकत राहावंच वाटेल. अथांग म्हणू आपण. अथांग हे अथांग समुद्र म्हणतात ना, तुम्ही सांगितलं. धन्यवाद. श्री स्वामी. हे स्वामी तुम्ही हे मला बोलायची जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण मी लोकांशी संपर्क साधत नव्हतो. स्वामींच्या इच्छेनं तुम्ही मला लोकांशी संपर्कित केलं. हे कृपांकित असतं. ही स्वामींचीच इच्छा असेल. पहिलाच जे आता स्वामींना यूट्यूब चॅनल आहे ना, ज्याचे अनुभव हे तुमचा असणार आहे पहिले. अरे बाप काय कुठल्या अभिलाषेपोटी मी हे तुम्हाला सांगितलं नाही. आम्ही असं कुठल्या स्वार्थापोटी असं कधी दाखवणार नाही. मी स्वामी सेवा म्हणून मी अभिलाषा काय मी फार फेमस व्हावा या म्हणजे कुठली निरपेक्ष बुद्धीने तुम्ही करू शकतो. खूप छान सांगितलंय आणि असं ज्ञान मला देत राहा. मी सतत स्वामींनी मला तुमच्या सेवेत आणावं आणि स्वामी अरे आपण प्रार्थना सेवेकरी करतो. आहोत. सतत ऐकायला असा योग यावा हे पण नक्की म्हणेन. नक्की 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 स्वामी घडून आणतो. श्री स्वामी. ही स्वामी